कोकणातल्या कुर्ली घाटाचं नाव ऐकलंय का तुम्ही? संध्याकाळी तिथं धुकं बसतं आणि दिवस गिळून टाकतं. वारा तिथं वाजत नाही, तो हसतो. पानं सळसळतात, पण सळसळीत ताल असतो. जणू कोणीतरी त्या वाऱ्यातून गाणं म्हणतंय. जिवंत आणि मृतांच्या मधली एखादी स्वरमाला. गावकरी म्हणतात, त्या घाटाच्या मध्यमागी एक खोदघर आहे. जुनं इंग्रजी काळातलं घर, ज्याचं दार आजही कोणी उघडलं नाही. आतल्या खिडक्यांवर जाळ्या, पण आतून प्रकाश पडतोय. जणू कोणीतरी अजूनही तिथं राहतोय आणि वाट पाहतोय की कोणी पुन्हा त्या दारातून यावं. ही कथा आहे शैलेश आणि गीताची. नाशिकहून आलेले नवरा बायको, ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि नकळत त्या घाटात अडकलेले. त्यांनी ऐकलं होतं, कुर्ली घाटात एक रहस्यमय बंगला आहे. तो ब्रिटिश खोत साहेबांचा आहे, ज्यांनी पावसाच्या रात्री आत्महत्या केली होती. शैलेशला ते सगळं मनोरंजक वाटलं. त्यानं गाडीतून उतरत गीतेला म्हणाला, एवढं काही नसतं, चला बघून येऊ." तेव्हा पाऊस सुरू झाला. रिमझिम थेंब, पण थंडगार हवा. घाटाच्या रस्त्यावर पाय टाकताच एक अजब थरथर अंगावर आली. रस्त्याच्या बाजूची झाडांनी जणू मान खाली घातली होती. पाऊस वाढला, वारं येऊ लागलं आणि दूरवर त्यांना ते खोदघर दिसलं. ती वास्तू प्रचंड होती. काळं दगड, झिजलेलं छप्पर आणि तुटलेल्या खिडक्या. दारावर गंजलेलं फलक होतं, खोत एस्टेट 1891. गीता म्हणाली, शैलेश, परत जाऊया. पण शैलेशनं तिचा हात धरला. काहीच नाही, फक्त बघायचंय. त्यानं दार ढकललं. दार किर्र करून उघडलं. आतली हवा इतकी थंड की जणू मृत शरीरावरून गेली आहे. आत अंधार होता. जुने फोटो, तुटलेल्या खुर्च्या आणि जमिनीवर विखुरलेले पियानोचे तारा. पण सगळ्यात विचित्र, पावसाचा आवाज बाहेर थांबला होता. आत मात्र हलकं हास्य घुमत होतं. हा हा हा. ना पुरुषाचा ना स्त्रीचा आवाज, काहीतरी मधलं. शैलेश म्हणाला, कदाचित आवाज बाहेरचा असेल. ते पुढे गेले. भिंतीवर एक मोठं चित्र होतं. ब्रिटिश अधिकारी, हातात वायोलिन आणि बाजूला एक भारतीय बाई. चित्रातल्या स्त्रीच्या डोळ्यातून लाल रंग उघळत होता. रंग नाही, रक्तासारखा. गीता मागे सरकली. शैलेश, आपण बाहेर जाऊया. पण तेव्हाच पियानोचा आवाज ऐकू आला. हळू, सुरुवातीला मंद, मग वाढत गेला. टन 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 टन. खोलीत कोणीच नव्हतं, पण पियानो स्वतः वाजत होता. प्रत्येक सुरानंतर आवाज येत होता, एक हलका हसणं. हा हा हा. शैलेश पियानोच्या जवळ गेला. झाकण उघडलं. आत काहीच नव्हतं, फक्त ओलसर राख. त्या राखेतून हळू आवाज आला, वाजव माझं गाणं वाजव. शैलेशनं मागे पळून पाहिलं. गीता, नाही, फक्त दार उघडं आणि दाराबाहेर पावसाचं धुकं. त्यानं तिचं नाव घेतलं, गीता. उत्तर नाही, फक्त त्या धुक्यातून एक हसरा आवाज, मी इथेच आहे, पण तू कुठे आहेस? तो धावत बाहेर गेला. पावसात सगळं धुसर. झाडं हलत होती, पण त्यांच्या सावल्या स्थिर होत्या. दूरवर त्याला गीतेची आकृती दिसली. ती घराच्या मागच्या झाडाखाली उभी होती. तो धावत तिच्याकडे गेला. ती हळू आवाजात म्हणाली, शांत रहा, ते ऐकतंय. कोण? ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तो खोत साहेब. शैलेशनं मागे वळून पाहिलं.
घराच्या खिडकीतून प्रकाश येत होता. त्या प्रकाशात दिसलं एक उंच सावली, डोळ्यात लाल झळाळी, हातात वायोलिन, आणि तो वाजवत होता. आणि प्रत्येक सुराबरोबर पाऊस थांबत होता, वारा थिजत होता, आणि झाडं एक एक करून वाकत होती. ते पळाले. घाट उतरताना गीता अचानक थांबली. शैलेश, ऐक, अजूनही वाचतोय. शैलेशनं तिचा हात ओढला. चल, पाहू नको. पण ती थबकली. तिच्या चेहऱ्यावर शांत स्मित आलं. ती म्हणाली, तो मला बोलवतोय. आणि ती परत वळली, धुक्यात हरवली. शैलेश किंचाळला. तो घाटभर पळत राहिला, पण मागे सतत तोच आवाज, वायोलिनचा आवाज. त्याचं गाणं आता वेगानं वाढत होतं. टण 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 टण. शेवटचा सूर इतका तीव्र होता की झाडांच्या पानांवरून रक्ताचे थेंब पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एकच गाडी सापडली, त्यांची. दरवाजे उघडे, सीटवर वायोलिनची तार. गीता आणि शैलेश दोघंही गायब. पण घाटाच्या माथ्यावर त्या खोत घराच्या खिडकीतून 2 आकृत्या दिसतात. एक वायोलिन वाजवते आणि एक गाणं म्हणते. वारा वाहतो तेव्हा तो हसतो, आणि पावसात जर नीट ऐकलं तर त्या हसण्यातून एक ओळ उमटते. पावसात वाजतो आमचा सूर, आमचं घर अजून जिवंत आहे. आजही कुर्ली घाटात रात्री वीज चमकली की तो बंगला चमकतो, आणि त्या प्रकाशात कोणीतरी खिडकीतून पाहतं, हातात वायोलिन, ओठांवर गाणं, आणि डोळ्यात एकच प्रश्न, तुम्ही ऐकता का आमचा सूर?